तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचं प्रेरणास्थान आमचे मित्र श्रीनिवास रेणुकादासजी. खरोखर ज्यांना वडील नाहीत, कुणाला आई नाही, आई आणि वडिलांची किंमत काय असते हे तुम्ही अजून लहान आहात, तुम्हाला ती गोष्ट समजणार नाही. तुम्हाला 2 वेळेचं अन्न मिळतंय, कपडे मिळत आहेत, शाळा मिळते, परंतु जीवनात तुम्ही ज्यांच्या आधारावर उभे राहता त्यांच्या उत्पन्नाचं साधन काय याचा विचार तुमच्या मनामध्ये कधी येणार नाही. एक त्याबाबत हेरम सर असतील, रेणुकादास असतील, या सगळ्या लोकांनी एकल महिलांची चळवळ ही महाराष्ट्रातली सरकारच्या विचाराच्या पलीकडची चळवळ सुरू केली. अनेक मुलांचे पालक, आई आणि वडील यापैकी कुणी आजारानं गेलं असेल, कुणी कशाने गेलं असेल. आता मगाशी सोनालीताई आपलं रेणुकादासजींनी उल्लेख केला की काहींचे व्यसनात गेले. मुलांना आयुष्यात सगळ्यात चांगली गोष्ट एक आहे, तुम्ही व्यसनापासून दूर राहिलात तर तुमचं आयुष्य पुढे जाणार. तुम्हाला वह्या, पुस्तकं आणि आर्थिक मदत ही किती काळापर्यंत मिळणार हे माहिती आहे का तुम्हाला? मिळणार आहे ही मदत तुम्हाला मिळणार आहे वयाच्या 18, 19 आणि 20 वर्षापर्यंत. परंतु एक राजकीय व्यक्ती, ती राजकीय व्यक्ती त्याच्या समाजातल्या अकोले, जुन्नर या तालुक्यातून बालविवाह कुणी पळून गेलेले वगैरे यांचं त्या मंदिरात लावायचा, तिथला पुजारी 1000 रुपये घ्यायचा, तिथला लग्न लावणारा भटजी 1000 रुपये घ्यायचा आणि उरलेले सगळे या कार्यकर्त्याला मिळायचे. मी त्यांचं सातत्यानं 55 महिलांचा प्रश्न, रेणुकादाजी ही छोटी गोष्ट नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. 55 बालविवाह झालेल्या महिला गरोदर माता होत्या ना. हो, गरोदर माता काहींच्या मुलंही त्यांना झाली होती. परंतु राज्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा असताना सगळ्यात जास्त कायदा मोडण्याचं काम आपल्या तालुक्यात झालं आणि त्याच्यावरती आवाज उठवणं इतकी सोपी गोष्ट नाही. राज्याचे मुख्यमंत्री नवे केंद्र सरकारपर्यंत ही गोष्ट गेलेली आहे आणि राज्यात त्याच्यावरती प्रभावी अंमलबजावणी आणि प्रभावी निर्णय झाला. परिणामतः यानंतर एखाद्या मुलीचे वडील नाही, एखाद्या मुलीची आई नाही, तिचा सांभाळायचा कंटाळा येतो म्हणून 14व्या आणि 13व्या 15व्या वर्षी तुमचं लग्न कोण्या थोराड माणसाशी करू दिलं जाणार नाही. हा परिणाम जो आहे तो रेणुकादासजींनी या महाराष्ट्रात आणला, अकोले तालुक्यात नाही. दुसरी गोष्ट मला त्यांनी सांगितलं की पत्रकारितेच्या बाबतीत आता या मुलांची बौद्धिक खूप मोठे नेते एका कार्यक्रमाला आले होते आणि त्यांच्या बरोबर त्यांची अख्खी मीडिया व्हॅन होती. म्हणजे कॅमेरा, मोठा शूटिंगचा कॅमेरा, 2 फोटोग्राफर आणि 2 पत्रकार, म्हणजे 6 लोक त्या व्हॅन मध्ये दिवसभर त्या साहेबांच्या पाठीमागे फिरत होते. ती असते पोटार्थी पत्रकारिता. लक्षात ठेवा, ती कोणती? पोटार्थी. पण पत्रकारिता दुसरी गोष्ट आहे. तुम्ही FM चॅनल माहिती आहे का? FM गाडीत लावता, घरात FM चॅनल असतं, याच्यावरती अनेक मुलाखती, नाट्यलेखन, संवाद लेखन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा पत्रकारितेचा भाग आहे. आता त्याही पेक्षा पलीकडे गेलं तिथं नोकरी असते. तुम्ही साधं, आता मगाशी सोनालीताई नाईकवाडी होत्या इथे, मला वाटतं त्या पहिल्या नगराध्यक्ष महिला ना. हो, आणि योगायोगानं तुम्ही अहिल्यादेवींची प्रतिमा दिली, खूप छान गोष्ट आहे. सगळा इतिहास पुसला जाईल, हजारो वर्ष जातील, तुमची आमची सगळ्यांची पिढी जाईल, परंतु
अकोल्याची पहिली महिला नगराध्यक्ष म्हणून जर म्हटलं तर ते सोनालीताईंचं नाव हे अमर राहील. त्या नगर पंचायत मध्ये, अकोले तहसील कार्यालयात, अकोले पोलीस स्टेशन किंवा जेवढे शासनाचे तालुका स्तर, जिल्हा स्तर, राज्यस्तर इथले कार्यालय अधिक साखर कारखान्यांपासून ज्या मोठमोठे उद्योग आहेत त्या प्रत्येक उद्योगाला एक PRO, पर्सनल रिलेशन ऑफिसर, रिलेटिव्ह ऑफिसर, त्यानं त्या ठिकाणी काय चांगलं घडतंय याची माहिती संबंधित संस्थापक असेल, संबंधित एजन्सीचा प्रमुख असेल, त्यानं कोणती गोष्ट चांगली केली, शासनाचा काय विचार आला, हा त्या ठिकाणी मांडायचा. तो कसा? इतकं मोठं सगळं आम्ही 1-1.5 तास बोललो, नाही का? सोनालीताई बोलल्या, मी बोललो, त्या बाकीचे कोणी बोलतील, रेणुकादासजी बोलले. हे सगळं जर पेपरला छापायचं ठरलं, टीव्हीला दाखवायचं ठरलं तर कमीत कमी पेपरची 4 पानं भरतील आणि टीव्हीचा 1 तास कार्यक्रम चालेल. ते पाहायला आणि वाचायला इतका लोकांकडे वेळ नसतो. मग या सगळ्या कार्यक्रमाचा सार कसा बनवावा याचं जे कौशल्य आहे, लेखन कौशल्य, संभाषण कौशल्य, संवाद कौशल्य आणि अभिव्यक्ती कौशल्य. आता अभिव्यक्ती कौशल्य हा एक नवीन प्रकार आहे. तुम्हाला एखादी गोष्ट PRO म्हणून त्या ऑफिसमध्ये किंवा त्या ठिकाणी ती मांडता यायला पाहिजे. एखादं कॉलेज आहे, कॉलेज, त्या कॉलेजमध्ये देखील आता माध्यमांची लेखन शैली, आम्हाला विषय आलाय सर, हो, स्वतंत्र पुस्तकालय. तुम्ही अजून एक अभ्यासक्रमाचा टप्पा ओलांडला म्हणजे 10वीच्या वर्गामध्ये हे सगळे घटक तुम्हाला आलेले आहेत. हो, याचं कारण असं आहे की बरेच जण 10वीला 90% मार्क्स मिळवतात, 12वीला 95% मिळवतात, स्पर्धा परीक्षेत राज्यात पहिले येतात, मोठमोठे अधिकारी होतात, परंतु त्यांना प्रेस नोट तयार करता येत नाही. ही सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे, धक्कादायक गोष्ट आहे. आणि म्हणून अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या ट्रेनिंग मध्ये माध्यमांशी कशा पद्धतीनं बोलावं, माध्यमांना काय द्यावं याचं ट्रेनिंग दिलं जातं. तुम्ही इंजिनियर जरी झालात तरी तुम्ही तयार केलेला जॉब तो कशा पद्धतीनं तुमच्या सिनियर पुढे तो ठेवायचा आहे, किती शब्दात ठेवायचा आहे, त्याची मांडणी कशी असावी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पत्रकारितेच्या माध्यमातून शिकायला मिळतील. ज्या मुलांच्या पर्यंत मी जे बोलतोय ते थोडं जरी गेलं तरी 100% ते यशस्वी होतील. या ठिकाणी बोलवलं, विषय थोडा लांबवण्यापेक्षा तो आटोपता घेतो. माझा सन्मान केला, कशासाठी केला माझा सत्कार किंवा कशासाठी मी इथे आलो. मुलांनो, अकोले तालुक्यात एकेकाळी, आता तो म्हणणार नाही अजिबात, पण एकेकाळी अहिल्यानगर जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात सगळ्यात चांगले आणि प्रामाणिक पत्रकार जर कुठले होते, आता मला त्याबाबत बोलायचं नाही, ते अकोल्याचे होते. परंतु आता गोष्ट अवघड झालेली आहे. ज्याच्या हातात मोबाईल येतो तो स्वतःला पत्रकार म्हणून घेतो, छान गोष्ट आहे. मला शोध पत्रकारितेचा पुरस्कार मिळाला. शोध पत्रकारिता काय हे 1 मिनिटात सांगतो आणि थांबवून घेतो. मुलांनो, मी गेल्या 2012 साली लोकमत मध्ये काम करायला सुरुवात केली. परंतु आमचे मित्र रेणुकादासजी आहेत, त्यांनाही माहिती आहे मी एकही उद्घाटनाची बातमी आजपर्यंत लिहिलेली नाही. एकही आमदार असो, कुणी असो, तो कार्यक्रम लोकांच्या समोर होतो, तो लोकांच्या देखत होतो, लोक तिथे असतात, म्हणून त्याला अतिरिक्त प्रसिद्धी द्यायची गरज नसते. मात्र मी एकदा फोरसंडी नावाच्या गावात गेलो 2012 साली. लोक पर्यटन म्हणून जायचे. मी तिथं गेलो
तर त्यातली काही कुटुंब गुहेत राहत होती. मग ही का गुहेत राहतात याबाबत विश्लेषणात्मक लिहिलं. विशेष गोष्ट, राज्याच्या संबंधित खात्याच्या सचिवांचा थेट बीडीओ रेंगडेंच्या अगोदर कोणी, मला ते आठवत नाही, पण बीडीओ होते, त्यांना त्या ठिकाणचा डाटा जमा करायला लावला. आज त्या गावात 100% लोकांना घरकुलं मिळालेली आहे. 100%, एकही शिल्लक नाही. दुसरी गोष्ट एक आहे, आपल्याकडे मंदिरं असतात, माहिती का रे? अरे मंदिरं असतात का? तुमच्या घराच्या आजूबाजूला पडक्या भिंती वाडे असतात ना. मी कोणत्याही गावात गेलो तर सिमेंटच्या जंगलात फिरत नाही, मी पडक्या वाड्यांच्या तिथे जातो. खापराचे तुकडे असतात, तुकडे, ते खापराचे तुकडे जमा करतो. आणि हे गाव किती वर्षापूर्वी इथं आहे याचा मला काही क्षणात शोध लागतो. याचं कारण आर्किओलॉजिकल एक्झिबिशन, ज्याला पुरातत्वीय उत्खनन म्हणतात, त्या पुरातत्वीय उत्खननामध्ये देखील मी चांगल्या पद्धतीनं काम केलं. आज तुमच्या शाळेच्या आवारात स्टिंग नावाचं एक लाल पेय आहे, माहिती आहे ना रे? हो, ते माहिती आहे, ते पक्क्यात चांगलं माहिती असेल. ते स्टिंग नावाचं 20 रुपयाची बाटली आहे. मुलांनो, 2022 साली मी पहिल्यांदा ते स्टिंग आलं. मी ज्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून शिकवतो तिथं परीक्षेच्या काळात त्या बाटल्या दिसल्या आणि म्हणून मी ते उत्सुकतेने म्हटलं, काय बाबा? नाही म्हणे, एनर्जी ड्रिंक आहे. मग एनर्जी येण्यासाठी काहीतरी टॉक्सिक त्यात मिक्स असल्याशिवाय एनर्जी येणार नाही, म्हणून मी ते शोधलं. राज्यातली पहिली बातमी केली आणि त्यावर विधानसभेत आवाज उठला. एकदा, दोनदा, तीनदा आवाज उठल्यानंतर शेवटी सरकारला ते बंद करावं लागलं. शाळेच्या परिसरातून ते हद्दपार करावं लागलं. दुसरी गोष्ट एक आहे की आपल्या अकोले तालुक्या इतकं जंगल जिल्ह्यात कुठेही नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट, सगळ्यात जास्त वनसंपदा, वन्यजीव आपल्याकडे, आणि सगळ्यात जास्त आग लावण्याचं प्रमाण आपल्याकडेच. विशेष म्हणजे गुढीपाडवा, एक लक्षात ठेवा रे, गुढीपाडवा असतो ना, गुढीपाडवा, जो कुणी, तुमच्याकडं मोबाईल असतात, तुम्ही नसले तर आईकडे असतो, भावाकडे असतो, जो कुणी त्या काळात गुढीपाडव्याच्या त्या महिन्यात, 1.5 महिन्यात जंगल पेटवताना जर त्यानं व्हिडिओ काढला आणि फोटो काढला तर माझ्याकडून त्याला 11,000 रुपयांचं बक्षीस आहे. 11,000 रुपयांचं बक्षीस आहे, जंगल पेटवतानाचा. विशेष गोष्ट एक आहे की बातमी अकोल्याची होती आणि राज्यातल्या 5 आमदारांनी त्याच्यावरती विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. ही आघोडी परंपरा कधी बंद होणार आहे? म्हणून तुम्हाला पहिला पत्रकार होण्याचा धाडसी सल्ला मी दिला. तुम्ही एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर ती 100%, जसं तुम्हाला आता शाळेत बॅड टच आणि गुड टच शिकवतात, त्याच्या पाठीमागे मानसशास्त्र तो फार वेगळा प्रकार आहे, असं त्याच्यात आपल्याला जायचं नाही. परंतु जे चांगलं आहे, तुमच्याकडे माध्यम मोबाईलचं आहे, त्याच्यात रीलचा वापर करण्यापेक्षा चांगल्या गोष्टीसाठी त्याचा वापर करा. अनेक रील्स मधून तुम्हाला पैसे मिळतात, तो खूप मोठा विषय, तुम्ही मोठे झाल्यावरती आपोआप तुम्हाला तो कळेल. असो, मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला. खूप काही बोलायचं होतं, परंतु मुलांची खूप छोटी मानसिकता असते लहान मुलांची, त्या हिशोबाने मी बोलण्याचा प्रयत्न केला. निश्चित या एकल महिलाही इथं आल्यात, त्यांनी ऐकून घेतलं, मला आयोजकांनी या ठिकाणी बोलवलं, संधी दिली. दुसरी गोष्ट जाता जाता एक सांगतो, निश्चित माझ्या परिचयाचे किंवा मी स्वतः ही गोष्ट मी या ठिकाणी जाहीर करण्याच्या ऐवजी अकोले तालुक्यातील एकल महिलांना कोणती वस्तू देण्यापेक्षा, आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवारांशी आपण एकदा चर्चा करू. त्यांचं खूप मोठं योगदान या बाबतीत त्यांच्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि ज्या महिलांना कुणी स्वयंपाक चांगलं बनवतंय, कुणी शिवणकाम चांगलं करतंय, कुणी एखाद्या हस्तकला चांगलं करतंय, कोणाला रोपवाटिका चांगल्या पद्धतीनं तयार करता येते, अशी त्यांची निवड करून त्या पद्धतीनं त्यांना ते ट्रेनिंग आणि त्याचं सगळं साहित्य देण्याचं काम ते 100% करतात.
निश्चित आपण त्याचे ते गट तयार करू आणि त्या माध्यमातून ते काम करू. खरोखर आज रेणुकादासजींनी एक पत्रकार दुसऱ्या पत्रकाराला अकोल्यात कधीच बोलवत नाही. हो, म्हणजे धक्कादायक गोष्ट आहे. वकील साहेब, एखाद्याला हा पुरस्कार सन्मानाचा आहे. मी जर पुरस्काराचं दुकान मला माहिती असतं ना, पुरस्काराचं दुकान मला माहिती असतं तर मी घरभर पुरस्कार विकत घेतले असते. लक्षात येतंय का मी काय बोलतोय? घरभर पुरस्कार मी विकत घेतले असते. परंतु या सगळ्या गोष्टींचं भान आता अकोले तालुक्याला, नवे महाराष्ट्रालाच राहिलेलं नाही. एक तर अकोले तालुका त्यात गुंतवण्याचं कारण नाही. जे कोणी लोक करतात त्यापैकी प्रामुख्यानं जे चांगलं काम करणारे पत्रकार आहेत त्यांनाही शुभेच्छा मी या ठिकाणाहून देतो. त्यांनी काहींनी मला व्हॉट्सअपवर दिल्यात, ज्यांच्या ते नजरेत आलं नाही त्यांच्या नंतर आलं तर त्यांनाही मी अगोदर तिथून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.